प्रदर्शनी मी सांगायला हरकत नाही, की मी त्या एखाद्या खात्याचा कारभार घेतल्यानंतर ते केवळ समोर फाईल येईल आणि मग ती क्लिअर करायची. रिएक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन जे आपलं एक कल्चर या देशामध्ये झालेलं आहे, त्याच्या पलीकडे जाऊन याच्यामध्ये काय काय करता येणं शक्य आहे आणि त्याच्यासाठी कुठले कायदे नियम आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन काय करता येणं शक्य याचा मी नेहमी विचार करत होतो. हा एक उदाहरण म्हणून मी ते हॉर्न ओके प्लीज सांगतो. मी आमच्या अधिकाऱ्यांना विचारलं, की मी स्वतः ड्रायव्हर आहे आणि मी वयात 21 वर्षापासून ड्रायव्हिंग करतो, आजही ड्रायव्हिंग करतो. त्यामुळे रस्त्याचं कल्चर आहे ते मला पूर्ण माहिती आहे. ते मला हे होतं की हॉर्न ओके प्लीज हे का? आणि ह्या सगळ्यामध्ये मी विचारलं. ते म्हणे, "नाही साहेब ते चांगले आहे, खूप वर्षापासून आले, गेले 60-70 वर्ष आहेत, त्याचं काही प्रॉब्लेमच नाही काय असं." आणि त्यांनी मला हे सांगितलं की याच्यावरती एक मूव्ही आला होता 2009 साली, हॉर्न ओके प्लीज. यो हनी सिंगने त्याच्यावरती एक हे केलं होतं, अल्बम काढला होता. एक डॉक्युमेंटरी आली होती आणि ते एक त्यांचं की कल्चर झालेलं आहे आणि आपण काय नाही. पण माझं थोडासा सायंटिफिक बॅकग्राऊंड असल्यामुळे एक असं आहे की आपण ज्यावेळेस जाहिराती करतो, जाहिराती कुठली जाहिरात असेल, तर ती सबकॉन्शियस माइंडला जाऊन तिथे ते सांगते की हे तुम्ही विकत घ्या. तुम्हाला ते दिसतं. जसं की आपण दारूची, मद्याची जाहिरात करू देत नाही. कारण ती जाहिरात बघितली बरोबर. की आपली केवळ असं ते आहे. त्यामुळे हे सबकॉन्शियस. त्यामुळे हॉर्न ओके प्लीज वाचल्यानंतर आपलं बोट तिकडे जातं. हे एक माझा हे निश्चित होतं की आपण त्याला उद्युक्त करतो. ते 60-70 वर्षे आपण आपल्या लोकांना सांगत होतो की तुम्ही हॉर्न वाजवा, हॉर्न वाजवा. ते हे खूप चुकीचं होतं. मी त्यांना सांगितलं की आपण हे बंद केलं पाहिजे. त्यामुळे याच्यावरती बऱ्याच लोकांचा विरोध होईल. कारण याच्यामध्ये पेंटर आहेत, ट्रक आणि टेम्पोवाल्यांचे जे ड्रायव्हर असतात